नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत मेष राशीवाल्यांच्या जातकांसाठी ऑक्टोबर 2025 कसा जाणार आहे ते। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रहस्थितीचा प्रभाव, दसरा, दिवाळीचे खास योग, करिअर, आर्थिक स्थिती, प्रेम संबंध, आरोग्य या सगळ्यांचं भाकीत, आणि शेवटी मी खास उपाय पण देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, ग्रहस्थिती कशी राहणार आहे तुमची ऑक्टोबर मध्ये, तर सूर्य ऑक्टोबरच्या सुरुवातीला कन्या राशीत, 17 ऑक्टोबर नंतर तुला राशीमध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे मेष राशीसाठी 6वा व 7वा भाव सक्रिय, म्हणजे कामात ताण आणि भागीदारीत सावधगिरी बाळगावी लागेल। तर मंगळ मेष राशीचा स्वामी असल्यामुळे ऑक्टोबर मध्ये सिंह राशीमध्ये 5व्या भावात आहे। प्रेम संबंध, सर्जनशील कामे, मुलांशी निगडित गोष्टींमध्ये चांगले परिणाम, आत्मविश्वास वाढू शकतो। तर शनी कुंभ राशीत 11व्या भावात स्थिर, मित्रांचा, मोठ्या लोकांचा आधार मिळेल, पण प्रकल्प पूर्ण करताना संयम ठेवावा लागेल। तर बृहस्पती म्हणजे गुरु वृषभ राशीत 2ऱ्या भावात आहे, त्यामुळे आर्थिक दृष्ट्या स्थैर्य, पण अनावश्यक खर्च टाळावे लागतील। बुध संपूर्ण महिना तुला राशीमध्ये, संवादात चुकांपासून जपा, कोर्ट कचेरी किंवा पार्टनरशिप मध्ये बोलताना काळजी घ्या। शुक्र 13 ऑक्टोबर पर्यंत कन्या राशीत असणार आहे, नंतर तुला राशीमध्ये। संबंधामध्ये सुरुवातीला थोडा तणाव, नंतर गोडवा वाढेल। तर मंडळी, मेष राशींसाठी ऑक्टोबर महिना करिअर आणि व्यवसायामध्ये काय म्हणतोय, तर सुरुवातीला ऑफिसमध्ये कामाचा ताण, सहकार्यांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे। 17 ऑक्टोबर नंतर भागीदारीत सावधानता, चुकीचा निर्णय नुकसान करू शकतो। नोकरीमध्ये बढती किंवा नवीन प्रोजेक्टची शक्यता, पण मेहनत घ्यावी लागेल। तर आर्थिक स्थिती कशी असेल, बृहस्पती 2ऱ्या भावात असल्यामुळे पैशांचा ओघ येईल, पण खर्चही वाढतील। अचानक होणारे खर्च टाळा, विशेषतः दसऱ्याच्या सणात जास्त उधळपट्टी करू नका। तर शेअर बाजार किंवा सट्टा टाळा। तर मंडळी, प्रेम संबंध आणि कुटुंब, मंगळ 5व्या भावात असल्यामुळे प्रेम संबंधात उत्साह, पण रागावर नियंत्रण हवं। विवाहितांसाठी जोडीदाराशी तणाव संभवतो, विशेषतः 17 ऑक्टोबर नंतर। मुलांच्या प्रगतीत चांगली बातमी मिळू शकते। मंडळी, आरोग्य कसं असणार आहे तुमचं, तर ऑक्टोबरच्या पहिल्या अर्ध्या भागात थकवा, पोटाचे त्रास, ऍसिडिटी होण्याची शक्यता आहे। 2ऱ्या भागात मानसिक ताण कमी होईल, पण व्यायाम आणि योगाने फायदा मिळू शकतो। तर मंडळी, या महिन्यामध्ये दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण आहेत। तर मंडळी, दसरा यावेळी सूर्य कन्या राशीत आणि मंगळ सिंह राशीत असल्यामुळे मेष राशीवाल्यांना धैर्य, आत्मविश्वास मिळेल। शत्रूंवर विजय मिळवण्याचा काळ आहे, नवी सुरुवात करण्यासाठी शुभ आहे। तर मंडळी, दिवाळीत सूर्य तुला राशीत, शुक्रही तुला राशीत, संबंध सुधारण्यासाठी चांगला काळ आहे। आर्थिक दृष्ट्या सोने, मालमत्ता, नवीन गुंतवणूक करण्याचा योग आहे, पण दिवाळीत उधळपट्टी टाळा, अन्यथा नंतर तणाव वाढेल। तर मंडळी, तुम्ही कोणते खास उपाय करायचे आहेत हे पाहूयात। तर सूर्य उपाय, रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा। मंगळ उपाय, हनुमान चालीसा म्हणावी। मंगळवारी हनुमान मंदिरात गूळ आणि चणे अर्पण करा। शनी उपाय, शनिवारच्या दिवशी काळे तीळ, उडीद डाळ दान करा। गुरुवारी पिवळा फुलांचा हार लावा व वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या। विशेषतः दिवाळीला काय खास उपाय करायचे, तर दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाला 11 दिवे तेलाचे लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा जप करा। तर मंडळी, मेष राशीसाठी ऑक्टोबर महिना संधी आणि आव्हानं दोन्ही घेऊन येतोय। दसऱ्याला नवा आत्मविश्वास मिळेल, दिवाळीत लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो। फक्त थोडे संयम, योग्य उपाय आणि सकारात्मक विचार ठेवा। मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।